दत्तू नाना जाऊन 1.5 महिना झाला. रविवार असल्यामुळे सुनील घरीच होता. आबोली दिवसभर घर सांभाळत असे. झोपडपट्टीतनं एखाद्या वेळेला जेवण येत असे, पण आता तेही येणं बंद झालं म्हणून सुनील बाजारात गेला. थोडा थोडा किराणा भरला, आटा घेतला, थोडा भाजीपाला घेऊन आला. त्यांनी आबोलीला दाखवलं. म्हणाला, आता दुपारच्याला ज्वारीच्या भाकरी कर, मी कालवण करायला मदत करतो. तिने पीठ मळायची काठवड घेतली. तिच्यात मूठभर पीठ घेतलं, तांब्याभर पाणी ओतलं. पाणी जास्त, पीठ कमी झालं. आणखीन 2 मूठ पीठ घेतलं, ते कालवून घेतलं तर त्याची पेस्ट तयार झाली. पेस्ट सारखी वर करून बघायची. त्यांनी ती पेस्ट बघितली, कपाळावर हात मारून घेतला आणि तिला म्हणाला, अगं तुला भाकरीला पीठ मळायला सांगितलं, तुला काय गुरगुट करायला सांगितलं का? पण तुझी काय चूक आहे म्हणा, तू कधी केलंच नाही तर तुला कसं माहिती असणार? उठ आणि बघून घे आणि मग ध्यानात ठेव. सुनीलने तिला उठवलं, त्यात आणखीन पीठ टाकलं, मळायला लागला. 3-4 गोळे केले, बाजूला ठेवले. चूल पेटवलेली होती. तवा तापला होता. त्यांनी सुकं पीठ घेऊन पिठाचा गोळा थापून भाकर घडवली. तव्यावर टाकताच चर्रकन वाजली. उलटण्यानं तिला पलटी केली. ती भाजेपर्यंत दुसरी घडवली, तव्यावर टाकली. आबोली बघत होती. तिसरी भाकर तिने थापली. तव्यावर टाकताना तिचे तुकडे तुकडे झाले. परत ते तुकडे काढले, त्यांनी मळायला लावले. मग थापून अलगद तव्यावर टाकली. जमली. तिला खूप आनंद झाला. चौथी भाकर थापता थापता सुनीलने तिला विचारलं, आबोली, तुझं खरं नाव काय आहे ग? तू कधी सांगितलंच नाही. त्याच्याकडे बघून तिने हसत हसत सांगितलं, आबोली. अगं तू बोलत नव्हती म्हणून मी तुझं नाव ठेवलं ते. पण तुझं खरं नाव काय आहे? खरं नाव पोरगी. ए, नाटकं करू नका. खरंच तुझं काय नाव आहे सांग की. आता तिचा चेहरा दुःखी झाला, तिचा चेहरा कोमेजला. भैया खरं सांगू का, मला माहितीच नाही मग नाव काय ते. मला नावानं हाक माराय जवळचं असं कोणी नव्हतंच रे. माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाव नाही. आता तूच नावानं हाक मारतोय, आबोली म्हणतोय. व ती म्हातारी ना, ती मुखी बहिरी, मग मला नाव कशी हाक मारणार ती, सांग बरं. तिच्या या कहाणीनं सुनीलही इमोशनल झाला थोडा. तिचं अनाथ असलेलं पोरकं जीवन त्याच्या डोळ्यापुढे आलं. एका उद्ध्वस्त जीवाला आपण बहीण म्हणून तिचा स्वीकार केला, सहारा दिला, याचं समाधान त्याला वाटत होतं. आयुष्यात आपण एक का होईना पण चांगलं काम केलं याचं त्याला समाधान वाटलं, अभिमानही वाटला. भावनांचा आणि वेदनांचा कधी मेळ आणि हिशोब लागत नाही, पण त्या भावना, त्या वेदना जो जाणून घेतो त्याला कळतात त्याच्या गाभाऱ्यातली दुःख. त्या नात्याची ओढ ज्याला असते ना, त्यालाच हे सगळं कळतं. हळूहळू सुनील तिला बऱ्याच गोष्टी शिकवत होता. तीही आवडीनं शिकत होती. बनामावशी तिच्या घरी तिला काम करायला लावायची, कधी कधी स्वयंपाक करायला लावायची. चुकली तर जन्मदात्या आईसारखी समजावूनही सांगायची. या विश्वात आबोली रमली, तिच्यात बदल होत होता. सुनील 10वीला 90% मार्क मिळवून पास झाला. 11वी-12वी त्यांनी त्याच संस्थेत केली. 12वीला 95% मार्क मिळवले, उत्तुंग शिखर गाठलं. शिक्षकांनी त्याला पुढच्या शिक्षणासाठी विचारलं असताना त्याने डॉक्टर व्हायचं ध्येय आहे असं त्यांना सांगितलं. स्वतःच्या आईवडिलांची स्थिती सुनीलनं डोळ्यांनी पाहिली होती. तो विचार करत होता की असे कितीतरी जीव असतील की ज्यांना ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला असेल. आपण अशांची सेवा करायची. पण मेडिकलला ॲडमिशन घेणं सोपं नव्हतं. संस्थेनं थोडाफार हातभार लावायचं कबूल केलं तरीसुद्धा पूर्तता होत नव्हती. मालविका मॅडमनी त्याला रूमवर बोलवून घेतलं. त्यांनी त्याला सांगून टाकलं की काळजी करू नकोस, तुझी ॲडमिशन होईल, मी तुला ॲडमिशन मिळवून देते. ओके. सुनीलला फार मोठं समाधान वाटलं. भविष्याचं स्वप्न उराशी बाळगून त्या स्वप्नाची पूर्तता करण्याच्या इराद्यानं तो वाटचाल करत होता. एक नवीन प्रेरणा घेऊन उमेदीनं पुढं जाणार होता. आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा, ही मोलाची संधी आहे. त्याने ठरवलं आता नक्की MBBS करायचं. तो घरी गेला, शांतपणे विचार करत होता. त्याच्या चेहऱ्यावर वेगळी चमक होती, प्रफुल्लता होती. आबोली तो घरी आल्यापासून त्याच्याकडे बघत होती. त्याच्या ओठावर हास्याची झलक होती. तिने भाकरी केल्या,
कालवणाला मसाला काढणार तर सुनील म्हणाला, आबोली, आज हॉटेलमधनं मस्तपैकी चिकनचं कालवण आणतो. बना मावशी आणि आपण सगळे एकत्र जेऊ. सुनील लगेच उठला, बाहेर गेला. त्याचा आजचा उत्साह बघून आबोली चकित झाली होती. ती बाहेर येऊन त्याची हालचाल बघत होती. लांब रस्त्याला जाईपर्यंत ती त्याच्याकडे बघत राहिली. तो गेला तरी ती तिथेच उभी राहिलेली होती. बना मावशीने तिला बघितलं आणि विचारलं, काय ग, का म्हणून अशी उभी राहिली? बना मावशी, एक गंमत सांगायची बरं का तुला. काय ग बाया? अगं आज भैया लयच खुशीत दिसतोय. मला नाही विचारता येत त्याला. तो आला की तू विचारशील का? काही म्हणाला का तो तुला? नाही ग, म्हणला काही नाही, नुसता गालातल्या गालात हसत होता. असं होय? पण आता कुठे गेलाय? अगं तेच सांगते की, त्या खुशीतच हॉटेलातलं चिकनचं कालवण आणतो म्हणला. बना मावशी आणि आपण समदे एकत्र जेवू असं म्हणलाय तो. बरं बरं, आल्यावर विचारते की त्याला. असं म्हणून बना मावशी पात्रात गेली. आबोली भाकरी थापायला लागली. भाकरी झाल्या. आता सुनीलची वाट बघायला लागली. एका तासानंतर सुनील पार्सल घेऊन आला. आबोली अजूनही त्याचा चेहरा निरखत होती. तो स्वतःच्या विश्वात हरवलेला होता. रात्री बना मावशी, तिच्या घरचे सगळे सुनीलकडे येऊन जेवायला बसले. जेवता जेवता बना मावशीनं विचारलं, सुनील, नाना गेल्यापासून पहिल्यांदा चिकन आणलं तू? नाही म्हणजे काहीतरी कारण असेल का नाही? सुनील बना मावशीकडे बघून हसला आणि म्हणाला, मावशे, तुला एक आनंदाची बातमी सांगायची. तुझा विश्वास नाही बसणार, पण मी सांगतोय ते खरंय. आता सगळे त्याच्याकडे आतुरतेनं बघायला लागले. बना मावशे, आज बाबा पाहिजे होता ग. तो असताना खूप मजा आली असती बघ. त्याच्या कष्टाचं चीज झालेलं त्यांनी स्वतःच्या डोळ्याने बघितलं असतं आज. अरे बाबा, खरंय तू, पण मरण काय आपल्या हातात आहे का सांग बरं? काय झालंय सांग? मावशे, मावशे, मी MBBS व्हायचं ठरवले. आता हे काय आणखीन काढलं बाबा तू? मावशी, तुला आत्ताच नाही कळायचं, पण सांगतो तुला. अगं, मी मोठा डॉक्टर व्हायचं ठरवलंय. आत्ता ग बाया, आणि कवा होणार तू डॉक्टर? मावशी, आणखीन 5 वर्ष लागतील डॉक्टर व्हायला. अरे पण त्याला तर लय पैसे लागतात म्हणा. सगळी तरतूद झाली मावशी. एकदा ॲडमिशन झालं ना, म्हणजे रस्ता मोकळा झाला बघ. 5 वर्ष मी बाहेर राहणार. फक्त सुट्टीला 1-2 दिवसासाठी येत जाईन. म्हणजे भैया, तू इथं नाही राहणार? नाही ग, दुसऱ्या शहरात, पुण्या मुंबईसारख्या शहरात राहायला लागन. एकदा कोर्स पूर्ण झाला ना, का इथं येऊन दवाखाना, मग प्रॅक्टिस. अरे मग ह्या पोरीचं काय करणार? खरं सांगतो, तिचा विचार नाही आला माझ्या डोक्यात. नाही नाही, मी बी येणार आहे तुझ्या संगतीला. आबोली हट्टानं म्हणाली. अगं आबोली, तिथं दुसऱ्या कोणाला येऊ नाही देत. दुसरं कोण म्हणजे? मी बहीण आहे ना तुझी. अगं, आई बापाला सुद्धा नाही येऊ देत. बना मावशी, आबोलीला सांभाळशील का ग? तिला फक्त जीव लाव. मी 5 वर्षात येईन, मग बघू पुढं काय करायचं. भैया, तू जाणार आणि थेट 5 वर्षांनी येणार? मी काय करू र? मला तुझ्या बिगर नाही करमणार. आबोली उदास झाली. जेवायला बहीण भावंड शेजारी शेजारी बसले होते. तिने हातातला घास परत ताटात टाकला. तिच्या डोळ्यातलं पाणी कोणीच बघितलं नाही. ती तशीच ताटावरनं उठली, बाहेर गेली, दरवाजाजवळ उभी राहिली, रडायला लागली. सुनील तिच्या मागे मागे गेला, तिला सगळं समजावून सांगितलं आणि जेवायला बसवलं. सगळ्यांनी गुपचूप जेवणं केली. जेवताना सुनील अधूनमधून तिच्याकडे बघायचा, अंदाज घ्यायचा. तिच्या डोळ्यातून अश्रू येतच होते. कधीतरी घास तोंडात जायचा. दमादमानं ती घास चावायची, एका हातानं डोळे पुसायची, नाक वर ओढायची. रडत रडत तिने जेवण केलं. अगं आबोली, मी काय कायमचा नाही जाणार. 5 वर्षासाठी जाणार फक्त. तुला नाही वाटत का का तुझ्या भैयानं चांगल्या बंगल्यात राहावं, एक चांगली मोटर कार असावी, मग त्या कारमध्ये मी आणि माझी बहीण आबोली आम्ही दोघं फिरायला जाऊ. नाही, मला ते काय बी नको, मला माझा भैया पाहिजे. अगं आहेच मी तुझा भैया. मी दुसरा कोणाचा नाही होणार. मी फक्त तुझा म्हणजे माझ्या आबोलीचा भैया. हे बघ, मी तुला मोबाईल घेऊन देतो, कसा वापरायचा ते बी शिकवतो. मग आपण दोघं एकमेकांना समोर बघून बोलत जाऊ शकू. तसा रक्षाबंधनाला, दिवाळीला मी घरी येईन की. पण तवर तू बाना मावशीकडे राहायचं, इथून कुठं जायचं नाही तू.
आबोली सगळं शांत राहून ऐकत होती. तिने साधा हुंकारही दिला नाही. कोणत्या ना कोणत्या परीने तो तिची समजूत काढायचा प्रयत्न करत होता, पण एकेरीवर आलेली आबोली समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. दुसऱ्या दिवशी सुनील सकाळी लवकर उठला. अंघोळ, चहा-पाणी उरकलं. घरात होते ते पैसे खिशात टाकले. मालविका मॅडमकडे गेला. घरची सगळी समस्या मॅडमला सांगितली. मॅडमनी त्याला 2 मोबाईल घेऊन दिले. 8 तासानंतर सिम कार्ड ॲक्टिवेट झालं. कॉलची ये-जा सुरू झाली. त्या दिवशी आबोलीला मोबाईलविषयी काहीच सांगितलं नाही, दाखवलासुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. दोघंही गडबडले. तो घाईघाईत उठला. पॅन्टच्या खिशातनं मोबाईल काढला, रिसीव्ह केला. मालविका मॅडमचा त्याच्यावर फोटो होता. हेलो, गुड मॉर्निंग मैडम. सुनील, तुम्हारा सभी डॉक्यूमेंट फाइल करके फ्राइडे को पूना जाना है, ठीक है? अगर टाइम मिला तो इधर आके जा, ठीक है? ती नजर भरून बघत होती. आता तिला कळालं मोबाईल कसा असतो, कसा वापरायचा असतो. त्यांनी पॅन्टच्या खिशातनं दुसरा मोबाईल काढला, तिच्या हातात दिला. ती बघत राहिली. आबोली, हा तुझा मोबाईल आहे. आता मी तुला शिकवतो. तिला तो बराच वेळ समजून सांगत होता. नंतर त्यांनी त्या मोबाईलवर कॉल करून तिला रिसीव्ह करायला लावला. तिने तो रिसीव्ह केला, कानाला लावला. सुनील बाजूला जाऊन तिच्याशी बोलत होता. तिला मजा वाटत होती. नंतर सुनीलने तिला व्हिडिओ कॉल केला. तिने तोही रिसीव्ह केला. समोर काचेवर सुनील दिसला. सुनील बोलत होता, तीही त्याच्याशी बोलत होती. तिला खूप मजा वाटली. मग सुनील म्हणाला, अगं मी किती लांब असलो ना तरी असा तुझ्या जवळ राहून बोलू शकतो बरं का. तिला खूप आनंद वाटला. मोबाईलला ती जीवापाड जपायला लागली. बनामावशीचा 11 वर्षाचा पोरगा घरी मोबाईल नसताना मोबाईलमध्ये पटाईत होता. आबोलीला घेऊन तासनतास बसायचा. बघता बघता आबोली मोबाईल चांगल्या प्रकारे हाताळायला लागली. आता 2-3 दिवसांसाठी तो पुण्याला जाणार होता. मॅडम, राधा, सारंग, सुनील असा प्रवास होता. कारमधला त्याचा पहिला प्रवास. सुनील ड्रायव्हरजवळ पुढे बसला. मनोमन मॅडमचे उपकार मानत होता. मॅडममुळे मला माझं उद्दिष्ट पूर्ण करता येणार आहे. मॅडमशी तो मोकळेपणानं वागत होता. मॅडमनंही त्याला दूर होऊ दिला नाही. उलट मॅडम त्याला खूप जीव लागायला लागल्या होत्या. सुनीलबरोबर राधाला सुद्धा MBBSला ॲडमिशन घ्यायची होती. दोघांनाही नीटमध्ये चांगले मार्क पडले. गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला. मॅडमच्या प्रयत्नांना यश आलं. खूप समाधान वाटलं. कारण राधाला MBBS करण्याची मॅडमची खूप इच्छा होती. ती आज पूर्णत्वाला येते याचा त्यांना आनंद झाला. पण त्यांनी सुनीलचा पर्याय निवडला. दोघांचं कल्याण होईल म्हणून मॅडम निश्चिंत होत्या. राधिकाला सोबत मिळाली, सहारा मिळाला. आता सारंग आणि मॅडम दोघंच राहिले होते. इकडे आबोली अबोल झाली. घरात कोणाशी मनमोकळेपणानं बोलत नव्हती ती. भैयाचा विरह तिला बेचैन करायचा. तो रविवारी तिला व्हिडिओ कॉल करायचा, चांगला तासभर बोलायचा. ती रडायची, म्हणायची लवकर ये, लहान मुलासारखं करत होती. रोज सकाळी तिला न विसरता फोन करायचा, गुड मॉर्निंग म्हणायचा. तीही त्याला गुड मॉर्निंग म्हणत असे. कॉल कधीही येवो, सकाळी, संध्याकाळी, पण सगळ्या टायमाला ती गुड मॉर्निंगच म्हणायची. बनामावशी आणि तिचा नवरा पोटापाण्यासाठी दिवसभर घराबाहेर असत. 2 लेकरांचं शिक्षण, कपडा लत्ता, खाणं पिणं, शिवाय 2-4 वर्षांनी पोरगी दिसून येईल, तिच्या भविष्यासाठी काहीतरी करून ठेवणं गरजेचं होतं. आता पोरगी शाळेतनं काढून घरी आणून ठेवली होती. कारण बनामावशी बाहेरच्या वातावरणाला घाबरत होती. ती पोरीला जपत होती. आता तिला आबोलीची सोबत मिळाली. दोघी मुली बहिणी बहिणीसारख्या राहत होत्या. गाडी तळावर कधी नव्हे ते सगळे एकत्र आले. शिरप्यानी सगळ्यांना निरोप देऊन बोलवून घेतलं होतं. सगळी एकामागोमाग एक जमा झाली तशा ख्याली खुशालीच्या गप्पा सुरू झाल्या. मोहन सगळ्यात तरुण, तो उशिरा आला. सगळ्यांचं चहापाणी झालं. 10-12 जण एकत्र जमून बसले. गौतमच्या टपरीवर सगळे जमून बसणं हा प्रसंग क्वचित येत होता हल्ली. शिरपानी आज सगळ्यांना बोलवलं होतं. सदानं विषयाला हात घातला. सदा म्हणाला, अरे शिरप्या, नेमका विषय काय ते तर कळू दे. सगळ्याला तातडीने बोलवून घेतलं, झाले सगळे जमा, चहापाणी झालं, आता मूळ विषय तर काढ. तसा महादूनं सूर काढला. काय संघटना बनवायचा बेत दिसतोय? नाही रे बाबांनो, तसलं काय नाही, जरा वेगळं कारण आहे म्हणून बोलावलं. अरे मग कळू द्या ना. अरे शिरपा, काय आहे बाबा, सांग की राव. हे बघा, त्याचं असं आहे, मी तुम्हाला मुद्दाम बोलवून घेतला. आज एका कारणासाठी आपण एकत्र आलोय. त्याचं कारण आहे दत्तू नानाचा पोरगा सुनील.
शिरपानं सांगितलं. काय झालं त्याला? काय लगीन बिगीन करतो काय? सगळ्यांनी चकित होऊन शिरपाकडे बघितलं. सांग र मोहन, तूच सांग. तू शिकेल आहे, सांग ना बाबा. शिरपानं मोहनवर सोपवलं. तुम्हाला कोणालाच माहिती नाही का सुनील काय करतो, तो कुठे गेलाय? आईला मोहन आहे? आईला ते पोरग तर काय लफडेबाज दिसत नाही रे. तसलं काही नाहीये. सांगतो कान उघडं ठेवून ऐका. दत्तू नानाचा सुनील पुण्याला गेलाय डॉक्टर व्हायला. काय सांगतो? डॉक्टर व्हायला? मोहने खरं सांगा. आईला टिंगल नको करू. काय काय झालंय खरं सांग. कशासाठी गेलाय तो तिकडं? अरे खरं सांगतोय. आपला सुनील आहे ना डॉक्टर व्हायच्या कोर्सला गेलाय. डॉक्टर होऊन येणार तो. सगळे या बातमीनं आनंदी झाले. खरंच सुनील डॉक्टरच्या कोर्सला गेला. आम्हाला काहीच कसं माहिती नाही. दत्तू नाना पांग फेटले की रे तुझे. अरे हमालाचं पोरग डॉक्टर व्हायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही ना भाऊ. अरे हा लय जिगरबाज पोरग आहे बरं का ते. शिरपा अभिमानानं सांगत होता. अरे पण लय पैसा लागतोय. हां, हे कसं काय जमवलं त्याने? कुठं गुतला जांगड गोत्ता? हा हे बघी खरं आहे बरं का. पैसे लय लागतात राव. ते काय म्हणतात त्याला, मोहन काय म्हणतात रे? ते नाही का अगोदर पैसे द्यावे लागतात बघ तिथं. ते बी लाखातनं द्यावे लागतात म्हण. महादू विचारत होता. त्याला डोनेशन म्हणतात. तेच ना मग डोनेशन. काय झालं, काय पैसे आहेत ना तो शिकत होता त्या संस्थेने भरले आणि ती मॅडम नव्हती का 10वीच्या दिवशी त्याला समजून सांगत होती बघा, तिने काय पैसे भरले. अरे जाताना मीच गेलतो ना पोचवायला. स्पेशल गाडी केली ती मॅडमने. काय रोबाब होता सुनीलचा, ओळखू बी येत नव्हता. सुनीलच आहे का दुसरा कोणीतरी उभा आहे असं वाटत होतं. अरे जीनची पॅन्ट, शर्टिंग केलेला, पायात बोट, हातात मोबाईल, लय भारी दिसत होता सुनील. तुम्ही तर कोणी ओळखलाच नसता त्याला. काल त्याचा फोन आलता, चांगलं चाललंय म्हणतोय. म्हणला आलो तर दिवाळीला येईल. सगळ्यांना विचारत होता त्यो. विचारत होता हा कसा आहे, त्यो कसा आहे. शिरपा तात्या, माधू आप्पा, नारायण तात्या, सदा काका, सगळ्याला माझा नमस्कार सांग म्हणला. म्हणलं आज रविवार आहे, त्याला फोन लावून आपण समद्याने बोलायचं का त्याच्याशी? सगळेच आतुर झाले होते. मोहननं मोबाईलवर त्याचा नंबर शोधला, त्याला कॉल केला. त्यांनी तिकडनं रिसीव्ह केला. हॅलो अरे मोहन बोलतोय मी. हे बघ सगळे एकत्र आलेत. बोल बोल सगळ्यांशी बोल. व्हिडिओच केलाय, सगळे दिसतील तुला. चालूमध्ये व्हिडिओ केला. मोबाईलमध्ये तो दिसायला लागला. तो सगळ्यांची नावं घेऊन त्यांना नमस्कार करत होता. त्यांनी सगळ्यांची माफी मागितली. म्हणाला तुम्हाला मी भेटू शकलो नाही इकडे येताना, पण दिवाळीला येईन तेव्हा सगळ्यांची भेट घेईन. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलोय. आज नाना असते तर खूप छान झालं असतं. त्याचं बोलणं ऐकलं आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून आला. शेवटी गौतमला तो म्हणाला, गौतम दादा, सगळ्यांना माझ्यातर्फे चहा द्या. मी पैसे पाठवून देतो तुम्हाला आणि मी आलो ना का आपण सगळे एक छान पार्टी बी करू. ठेवू आता? सगळ्यांनी डोळे पुसले. शिरपा म्हणाला, अरे खरं रे बाबा, नाना असायला पाहिलं होता आज. लय खुश झाला असता. पोरगं तर लय आसराब आहे. नाना पडून होता, पण त्याला जागवायसाठी पोरानं किती कष्ट केले. त्याचं वय होतं का गादी वाढायचं? पण बापासाठी गाडी बी वडली त्यांनी. बापाला जगवत होता तो. अरे बापाच्या पोटी लेकरू जन्माला यावं ना तर असं. आणि बाकीची पोरं बघा की आई बापाला वृद्धाश्रमात फेकतात. महादबानं मोहनला विचारलं, बरं मग मला सांग रे, ती पोर रे त्याने मानलेली बहीण ती कुठे आहे आता? त्या पोरीचा काय तपास नाही. सुनीलचा फोन आला होता, त्याला तिथं नाही म्हणून कळलं, म्हणून त्याने मला फोन केला. मी तिथं जाऊन चौकशी केली. बाना मावशीला विचारलं तर म्हणली चांगली महिनाभर राहिली. भांडण नाही, तंटा नाही, रुसणं नाही, फुगणं नाही, हसत खेळत चांगली राहत होती. सुनीलचा फोन यायचा तिला, त्याच्या संग बोलायची बी. पण एक दिवस अचानक ती निघून गेली. मग काय तिचा तपासच नाही. सगळीकडे बघितलं पण ती पोर कुठं दिसतच नाही. अरे काय खरं असतं का या फिरस्त्या पोरींचं? या पोरी तुला सांगतो लय चालाक असतात, बनेल बी असतात. नाही राव, मी म्हणतो बानामावशीच्या पोरीचं आणि तिचं काहीतरी झालं असन, नाही तर झोपडपट्टीतले काट्टे आहेत ना, लय बॅक्कर काट्टे आहेत. काय सांगता येत नाही भाऊ. तिला कोणीतरी काहीतरी बोललं असन. जाऊ द्या, जाऊ द्या, आपलं आपण बघा. आणि काय राहिले काय का निघायचं? नारायणला घरी जायची घाई म्हणून तो घाई करत होता. थांब र, तुला लय घाई राव. मी काय म्हणतो, नाना आपल्या सगळ्यांच्या जीवा भावाचा गेला बिचारा. त्याचं पोरगं सुन्या, त्यो पडला उघडा, पण आता तो डॉक्टर होणार आहे. म्हणजे गाडीवाल्या हमालाचं पोर. अरे आपलंच पोर किती.
त्याचा आपल्याला काय अभिमान आहे का नाही? मी काय म्हणतो, आपण सगळे मिळून जेवण करू, कसं? सगळ्यांनी होकार दिला. मोहन मोहन त्याला फोन कर, त्याला सांग आम्हाला लय आनंद झालाय म्हणावं. म्हणावं लवकर डॉक्टर होऊन ये, लय मोठी भारी पंगत करू सगळे मिळून. सगळ्यांनी होकार दिला. सगळे कामाला लागले. सगळ्यांनी तो दिवस आनंदाचा, उत्सवाचा म्हणून साजरा केला. सगळ्यांना त्याचं फार कौतुक वाटत होतं. कौतुक करण्यासारखीच सुनीलनी झेप घेतली होती. त्याला बळ मिळालं होतं. कौतुकाची थाप जर पाठीवर पडली किंवा कौतुकाचे शब्द कानावर पडले ना, तर त्याचा उत्साह, आत्मविश्वास वाढतो आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नवीन ऊर्जाही मिळते. 8 महिने कसे निघून गेले कळलंच नाही. दिवाळीत 10 दिवसाच्या सुट्टीवर सुनील आला. तो थेट मॅडमकडेच उतरला. तिथे फ्रेश झाला, जेवण झालं. तिथेच त्यांनी इतरांच्या भेटी घेतल्या आणि मग तो झोपडपट्टीवर गेला. बनामावशी घरी नव्हती. तिच्या पोरीनं त्याला पाणी दिलं. सुनील आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. बाया, पोरं जमा झाली. सगळी कौतुकानं त्याच्याकडे बघायला लागली. सुनीलमध्ये खूप बदल झाला होता. त्याची भाषा खूप चांगली झाली होती. राहणीमान उंचावलं होतं. एक 10 वर्षाचं पोर पुढे आला आणि म्हणालं, ए डॉक्टर, माया माईला लय ताप आला, एक सुई मारून दे की. सुनील गालातल्या गालात हसला. हळुवारपणे त्यांनी त्याच्या गालावर टिपली मारली. तसा पोरामधला त्याच्यापेक्षा वर्षानं मोठा असलेला पोरगा म्हणाला, अरे आताच नाही रे बावळ्या, अजून लय शिकायचे त्याला. डॉक्टर झाला असता तर कानात घालायची ती वायर भेटली असती ना त्याला. ढवळा कोट मिळाला असता त्याला. आता आहे का ते त्याच्याजवळ? म्हण माईला सुई दे. काय बी बोलतोय राव. त्यानं आपला शहाणपणा मिरवला, निघून गेला. बनामावशीच्या पोरीने त्याला आत बोलवलं, त्याला चहा दिला. सुनीलनं तिच्याकडे आबोलीची चौकशी केली आणि तिथूनच तो गाडी तळावर रिक्षा करून गेला. गाडी तळावर गौतमच्या टपरीत महादू आणि सदा होते. गौतमनी त्याला रिक्षातनं उतरताना बघितलं आणि आवाज दिला, अरे या 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 डॉक्टर साहेब या. सगळ्यांनी त्याला बघितलं, समाधान व्यक्त केलं. सुनीलनी त्या तिघांचं दर्शन घेतलं. खोला खो होऊन बरेच गाडीवान अर्ध्या तासात जमा झाले. प्रत्येकजण त्याला प्रश्न विचारत होता. तो प्रेमानं, हसतमुखानं त्यांना उत्तरही देत होता. अधूनमधून त्याची नजर बाहेर इकडे तिकडे जायची, कारण तो मोहनला शोधत होता. शेवटी मोहनला कॉल केला. तो धावत पळत आला. मग काय, सगळे मिळून गप्पात रंगले. ट्रेनिंगमधला तो अनुभव सांगत होता. सगळे एकाग्रतेनं ऐकत होते. सगळ्यांनी चहा घेतला. सुनीलनी चहाचे पैसे देण्यासाठी पाकिट बाहेर काढलं, पण गौतम म्हणाला, डॉक्टर राहू द्या, आम्ही दवाखान्यात आलो तर एक जहादाचं इंजेक्शन द्या. सगळे हसले. जवळजवळ तिथली बैठक उठण्याच्या बेतात आली. सुनीलनं मोहनला बाजूला घेतलं, आबोलीविषयी विचारलं. त्या दोघांनी मिळून अख्खं शहर पायाखाली घातलं, पण ती काही सापडली नाही. खूप निराश झाला तो. नाही सापडली हरवलेली बहीण. मुळात ती बनामावशीकडून गेली का हेच कळायला मार्ग नव्हता. आता बनामावशी भेटली तर खरं काय ते कळेल. ती सापडली नाही. सुनीलला खूप थकवा जाणवायला लागला होता. मोहन त्याच्या घरी गेला. सुनीलनं रिक्षा केली, थेट झोपडपट्टी गाठली. तोपर्यंत दिवे लागण झाली होती. बनामावशी येऊन बराच वेळ झाला होता. घरात आल्या आल्या सुनील आल्याची वार्ता तिला कळली होती. ती त्याची वाटच बघत होती. सुनील घरात आला तशी बनामावशी उठली, त्याला बिलगली. पाझरणाऱ्या डोळ्यातनं अश्रू खळकन निखळले. डोक्यावरून, पाठीवरून मायेचा हात फिरवला गेला आणि तिच्याच कानशिलावर बोटं मोडली गेली. काड काड आवाज आला. तशी बनामावशीची पोर म्हणली, बघ किती माय आहे तुझ्या, हो आईची बोटं कडा कडा मोडली. सुनील बनामावशीच्या पाया पडला. ख्याली खुशाली झाली. चहा झाला. शेवटी मनात खदखडणारा विषय त्यांनी काढला. आबोली कशी काय गेली. बनामावशीने सविस्तर सांगितलं. पोर चांगली र, कामधंदा, नीटनेटकेपणा, बोलणं, चालणं, वागणूक सगळं चांगलं. घरात पण चांगली मिळून मिसळून राहायची. कधी कामाला उशीर झाला तर म्हणायची तुझ्या भैयाला सांगेन, तर म्हणायची भैयाला नको सांगू. त्याला सांगितलं तर लय रागवल मला. तुला लय घाबरायची. तुझा फोन आला तर उड्या मारायची. मग काय दिवसभर तुझ्याच गप्पा. पण एक दिवस कामावरनं घरी आली तर तिचा पत्त्याच नाही. वाट बघितली, चौकशी केली, पण कुठं थांग पत्त्याच नाही. आता मी तरी कुठं कुठं बघणार रे तिला. बनामावशीचा पोरगा, नवरा, मुलगी, सुनील जेवायला बसले. ताटं वाढली, एवढ्यात रिंग वाजली. त्यांनी कॉल रिसीव्ह केला. मॅडमचा कॉल होता. त्यांनी जेवायला लवकर बोलवलं, पण सुनील म्हणाला, मी जेवणच करतोय, मी उद्या संध्याकाळी येईन, असं सांगून सुनीलने कॉल कट केला. दुसऱ्या दिवशी दिवसभर पायपीट केली, पण आबोली त्याला कुठेही दिसली नाही.
तो निराश झाला, सरळ मालविका मॅडमकडे गेला. सुट्टी संपली. सुनील आणि राधा दोघं पुण्याला निघाले. प्रवासात सारखा विचार करत होता तो अबोलीचा. काय मुलगी आहे ही? कुठे गेली असेल, कुठल्या परिस्थितीत असेल, कोणत्या अवस्थेत असेल. तिला रस्त्यावर राहायची सवय, त्यामुळे तिला झोपडपट्टीत करमत नसेल का? पण मोबाईल का बंद ठेवला तिने? गेले 2 महिने मी सारखा कॉल करतोय, व्हिडिओ कॉल करतोय. तीही करायची. मोबाईलमध्ये चांगली तरबेज झाली होती ती. मग असं का व्हावं? त्याचं मन पोखरत होतं. रेग्युलर कॉलेज चालू झालं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. तो प्रत्येक वर्षी दिवाळीला येत असे, पण निराश होऊन जात असे. एक दिवस त्याला एक पार्सल आलं. छोटा बॉक्स होता. त्यांनी तो उघडला. वर एक लिफाफा होता. त्यांनी लिफाफा उघडला, वाचायला लागला. प्रिय भैया, गुड मॉर्निंग. तू मला भेटलाच नाही. मग तुला राखी कशी बांधणार? भाऊबीजेला तुला ओवाळणार कसं? भेट झाली नाही म्हणून तुला पोस्टानं करदुरा, पान, सुपारी, पेढा, करंजी, चिवडा पाठवते, खा तू. एकटाच खा, नाहीतर एखाद्या पोरीला देशील. इथे ये. इथे आल्यावर पोरगी बघू. मी पोरीला बघितल्याशिवाय लग्न करायचं नाही, सांगून ठेवते. मला पटल तर तिलाच करील मी वहिनी. आणि रडू नको रे, डोळे पुस. पोरीला पुसायला लावू नको तुझे डोळे, तुझे तू पुस. सुनील खरंच रडत होता. त्या चिठ्ठीत त्याला सगळीकडे आबोली दिसत होती. अरे भैया, डोळे पुस, पेढा खा, लाडू खा. अरे जा ना, काकाच्या ओसरीला होते. काय बी काळजी करू नको. पाठीमागं पत्ता लिहिलाय, आला तर ये तिथं. पण म्या सांगितलेलं ध्यानात ठेव. पहिल्यांदा मला दाव आणि मग पुढं बघू. आता करदोरा बांध, फराळाचा खा, रडत बसू नको. डॉक्टर व्हय, आपण डॉक्टरीनच बघू. इथंच थांबते आता. तुझी बहीण अबोली. चिठ्ठी त्याने हृदयाशी आवळून धरली, आसवं पुसली. दुपारी तेच फराळाचं घेतलं. राधाबरोबर जेवायला बसला. राधानं विचारलं, फराळाचं कुठनं आलं? त्यांनी सांगितलं, अबोलीने पाठवलं. तिने बॉक्स उघडला. चिठ्ठी वर ठेवलेली होती. चिठ्ठी तिच्या हातात लागली. तिने उघडली, वाचली. अरे क्या बात है, कोण आहे? अगं माझी बहीण नाही का अबोली? हां, ती अबोली होय. तिने पाठवली आहे. हो. मग तूच खा फराळाचं. का तुला काय झालं? तू का फराळ खाणार नाही? अरे चिठ्ठी नाही वाचलीस का? लिहिलंय की तिने, तूच खा एकटा, नाही तर देशील एखाद्या पोरीला. अगं ती थोडीच बघायलाय का इथे? खा गं तू. सुनीलने तिला आग्रह केला. तू बघितली मुलगी? म्हणजे तुला आवडली अशी स्वप्नातली परी? अगं बापरे, हे तू कशावरनं विचारतेस आता? अरे तुझ्या बहिणीच्या चिठ्ठीवरनं. नाही गं, तसं काही नाही आहे. मी तसला विचारही केलेला नाही आहे. अगं आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं. अच्छा, म्हणजे आधी डिग्री मग भिंगरी, हां? दोघं मनमुराद हसले. पण मला आवडले बरं का तुझ्या सिस्टरचे विचार. मी पण तेच ठरवलंय. अगोदर स्वप्न पूर्ण करायचं आणि स्वप्न पूर्ण करता करता. राधा सुनीलकडे बघायला लागली. स्वप्न पूर्ण करता करता स्वप्नातला राजकुमार शोधायचा. मग शोधलाच का स्वप्नातला राजकुमार? हां, शोधलाय म्हणा, किंवा शोध चालू आहे असंही समजलंच तरी हरकत नाही. क्या बात आहे, हमें खबरही नाही. त्याला कळायला हृदय लागतं रे बाबा. अच्छा, मला खरंच कळलं नाही. तिने त्याचं वाक्य पूर्ण न ऐकता ती म्हणाली, अरे रस्त्यानं चालताना फक्त रस्ता बघत चालू नये, आजूबाजूला भान ठेवून चालावं. माणसाने निसर्गात आवडणाऱ्या गोष्टीचा वेध घेतलाच पाहिजे. अच्छा, म्हणजे कोर्स करता करता तू राजकुमार बघितलायस तर? हां, तसं म्हटलं तरी चालेल. सुनीलने आजूबाजूला बघितलं. कॅन्टीन भरलेलं होतं. तोबा गर्दी होती. कोण असेल हा अंदाज घेणं कठीण होतं. त्यांनी विचारलं, अगं कोण आहे तो राजकुमार? मला तर कळू दे. माझी भेट होऊ दे. आहे तुझ्यासारखा भोळा भाबडा, चतुर, देखणा, आत्मविश्वासू, स्वतःची स्वप्न पूर्ण करायला बघणारा. माय गॉड, एवढा चांगला मुलगा शोधलास? एका शब्दानं बोलली नाहीस कधी. कोण आहे तो खुशनसीब? तिच्या हातात लाडू होतात. तो लाडू हातात फिरवत त्याच्याकडे एकटक ती बघत होती. सुनीलनी स्वतःच्या हातातला लाडू फोडला, तोंडात घातला. अगं सांग की कोण आहे? बघायचं आहे मला. का दाखवायचं नाही आहे त्याला? तू लाडू खाऊन घे. तुझी भेटच घालून देते आज. हां, त्याला तू सांग मी त्याच्यावर प्रेम करते म्हणून. आलं ना लक्षात? तू त्याला सांगायचं आहेस. हां, मी का सांगू? तुमचं चालू आहे ना. वेडा आहेस रे बाबा.
काही कळत नाही तुला. सुनीलला ठसका लागला. अरे पाणी पी बाबा. ठसका लागला ना की पाणी बरोबर असावं. काय बोलतेस काही कळत नाहीये. भोळा आहेस तू. भोळा आहेस का भोळ्याचा सोंग घेतोयस हेच कळत नाहीये. तुझं नाव आपण बदलू. का? सुनील चांगलं नाहीये का? माझ्या आईने ठेवलेलं नाव आहे, मी नाही बदलणार. अरे टोपण नाव. कोणतं? कृष्ण. कसं वाटतंय? नाही चांगलं आहे, पण मला नाव नाही बदलता येणार. तू बदलू नको रे, मी म्हणीन तुला कृष्ण. आवडेल मला. तू बोल ना. जप कर जप त्या नावाचा, म्हणजे नावाचा अर्थ कळेल. राधा कृष्ण, राधा कृष्ण. जपही देवाचा. राधा कृष्ण, राधा कृष्ण. चल उठ गं, त्याला दाखवतेस ना राजकुमाराला. अरे यार, चल उठ, दाखवते तुला. दोघे उठले, निघाले. अरे तू फ्रेश हो, पावडर लाव, व्यवस्थित दिसला पाहिजेस. म्हणजे तुझंही इम्प्रेशन पडलं पाहिजे ना. आणि हां, तो जेव्हा म्हणेल आय लव्ह यू, तेव्हा तू खूप मोठ्या जबाबदारीतून मोकळा होशील हां. अगं पण बिण काही नाही रे बाबा आता. कॉलेजमध्ये एक ड्रेसिंग रूम होती, तिने तो उघडली. दोघं त्या ड्रेसिंग रूममध्ये गेले. तिथे कोणीही नव्हतं. भिंतीला भला मोठा आरसा फिट केला होता. त्यात बाहेरची मुलं दिसत होती. सुनेला काही कळेना. राधा त्याच्या बाजूला उभी होती. त्याने तिला विचारलं, अगं कुठं आहे तो? इथे कशाला आणलं मला? तुला बघायचं आहे ना? मग असं समोर ये. आरशात बघ, बरोबर दिसेल. तो आरशाच्या समोर आला. बाहेर 2-3 विद्यार्थी गप्पा मारत उभे होते. त्यातला कुठला ग तो? अरे काय आरशात तुझ्या समोर उभा आहे बघ राजकुमार. म्हणजे? म्हणजे वाघाचे पंजे. बापरे! अगं आत्ता कुठे माझ्या लक्षात. माठे आहेस तू माठ्या. खरंच रे. अरे अवतीभोवती बघावं माणसानं. जीवन जगण्यासाठी आहे, जगणं एकमेकांसाठी आहे. राधा, बोल की कृष्णा. राधा, मस्करी बंद कर. मस्करी नाही रे. खरंच सांगते, तूच माझ्या स्वप्नातला राजकुमार आहेस. आय लव्ह यू कृष्णा. आय लव्ह यू. सुनीलला काय बोलावं कळेना. कृष्णा, कृष्णा अरे सांग ना त्या सुनीलला. आय लव्ह यू म्हण. तो एकटक तिच्याकडे बघत होता. ती वेगानं त्याच्या जवळ आली. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायला लागली. तिने त्याच्या छातीवर हात ठेवला. पुन्हा अस्पष्ट आवाजात म्हणाली, आय लव्ह यू सुनील. लव्ह यू व्हेरी मच. आणि त्याच्याही ओठातून शब्द बाहेर पडले, आय लव्ह यू राधा. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विसाव्याची भाकर ही कादंबरी लिहिली आहे सायमन भारस्कर यांनी. आज या कादंबरीचा 19वा भाग तुम्ही ऐकलात. या कादंबरीचा 20वा अर्थात शेवटचा भाग उद्या ऐकणार आहात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.